म्हणून महाभारताचं एक वैशिष्ट्य आहे, ते गुणांचं वर्णन करताना सुद्धा प्रचंड अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करतात आणि दोषाचं वर्णन करताना सुद्धा संकोच करत नाही. ठीक आहे, मी सर्व विद्यार्थ्यांमध्ये तुला एकट्याला अजिंक्य करीन, काळजी करू नकोस. अर्जुन कोण आहे, कोणाचा मुलगा, त्यानं काय माहित नाही. त्याने एवढं कळलं की हा कुठेही जाऊ शकतो, हा काही करू शकतो. काहीच माहिती नसताना, कसलीच विद्या हातच्याकडनं हस्तगत न होता जर हा पुढे जाऊन सांगू शकतो तर हा काही करू शकतो. आणि हाच आपलं काम करेल अशी खोंगाट बांधून तिथेच त्याला सांगितलं. त्याने तेवढंच वाक्य लक्षात ठेवलं. कसा परिणाम होतो बघा लहान मुलांच्या मनात. आणि अभ्यास सुरू झाला. अभ्यास करता 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 एक दिवशी आचार्याला सांगितलं, कसा शिकवत असतं त्याचं कल्पना देण्याकरता सांगतो ही गोष्ट महाभारतातली. एक दिवशी त्यांनी आपल्या अभ्यास झाला की मला जेवायला जायचं. दुपारचं जेवण झालं, थोडं विश्रांती झाली की परत अभ्यासाला. संध्याकाळ दुपारपासून संध्याकाळपर्यंत सूर्यास्तापर्यंत अभ्यास झाला की मुलं मोकळी. मग एकदम जेवणाची घंटा झाली की सगळी मुलं जेवायला यायची. एक दिवशी या द्रोणाचार्यांनी आचार्याला सांगितलं की सगळी मुलं जेवायला आली तरी अर्जुनाला वाढायचं, वेळ काढायचा, इकडे तिकडे 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 त्याच्या पानात वाढायचं. त्याने काही विचारलं नाही, ताकद नाही विचारायची, इतका दरारा होता. तो म्हण ठीक आहे. तो म्हणाला वाढायचं कधी सांगतो म्हणाल. सगळे मुलं जेवून गेले ना, हा एकटाच राहिला. हा वाट बघत राहील ना, मला कधी वाढतात कधी वाढतात, भूक लागली असणार त्यांना. त्यावेळेस सगळे दिवे काढायचे, अंधार करायचा. मग तो आचार्य म्हणाला एवढा अंधार केला. हा तू अंधाराचं काम कर म्हणा, जास्त शहाणपणा. मग त्यांनी आवश्यक अनावश्यक असणारे दिवे काढून टाकले. फक्त जेवणापुरता पानापुरता दिवा ठेवला. आणि तो अर्जुन जेवायला बसला. मग त्या वाढायला सुरुवात केली. आजूबाजूला अंधार चांगला. द्रोणाचार्य लांब राहून बघतायत हा काय करतोय. आणि सगळ्या अंधारामध्ये सगळं वाढून झाल्यानंतर तो आचार्य म्हणाला आता जेव्हा वाढलंय सगळं. तो जेवायला लागला. जेवता जेवता त्याचं सगळं जेवण संपलं. भूक लागली होती. बका 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 जेवण झाल्यानंतर हात धुवून जेव्हा तो बाहेर पडला तिथे द्रोणाचार्य उभे, दिवे लागले परत सगळे. त्याला बघितल्यानंतर खाली बघून नमस्कार केला, नमस्कार करतो. त्यामुळे अरे का आज उशीर झाला तुला. मग त्याने वाढलंच नाही. मग काय झालं, सगळा अंधार होता म्हणाला. असं मग काय झालं, मग जेवलो मी. तेव्हा त्याला पुढे त्याने विचारलं अंधार असताना सुद्धा तुझा हात म्हणाल तोंडातच गेला का कानात गेला. नाही त्यामुळे अंधारात तोंडातच गेला. तेव्हा त्याच्या पाठीवर आठवण म्हणाले लक्षात ठेव, सवयीनं जर अंधारातला जेवताना हात जर तोंडातच जात असेल तर रात्रीच्या वेळेला केलेला अभ्यास सुद्धा लक्षवेध केल्याशिवाय राहणार नाही. त्याला म्हणतात शिक्षण. त्याला आश्चर्य वाटलं. म्हणजे काही नाही, उद्या असं उद्या रात्रीपासून तुझा एकट्याचं म्हणले रात्रीचा असं राव, रात्री रियाज करायचा म्हणाला तू आणि मी. कोणाला मग सांगायचं नाही, कोणाला बोलायचं. त्याला कपटपटू असं म्हणायचं आपण. पण त्याच्या वाक्य पहिल्या दिवशी आलेलं वाक्य आहे तुला मी एकट्याला अजिंक्य करीन. ते एकच डोक्यात आहे. या एका वाक्याने या अर्जुनाचा घात झाला बरं का. हो, कल्याण नाही झालं. त्यावेळेस जर तो म्हणाला असता मला एकट्याला अजिंक्य करण्यापेक्षा सगळ्यांनाच अजिंक्य करा असं जर म्हणालं असतं तर काय झालं असतं. मग गीता सांगायला लागली नसती. हे त्याचं उत्तर आहे. गीता अशाच अर्धवटानं सांगायला लागली. झालं, रात्रीचा सर्व सुरू झाला. द्रोणाचार्य बाण मारायचे आणि त्याला सांगायचं घेऊन ये. तो बरोबर आणायचा. मग द्रोणाचार्य म्हणाले आता मी सांगतो तिथं तू बाण मार, प्रकाशाची काय गरज आहे तुला. आणि असा करता करता तो त्या अंधारामधलं सुद्धा तत्पर झाला.
त्यात तो सुद्धा प्रगत झाला. इतरांना यातली गती नाही, तो एकटाच शिकला. बघा. आणि असंच एका प्रतिपदेला सगळी मुलं खेळायला बाहेर पडली. आणि कुठेच जायचं, राजवाड्यातलीच मुलगी, त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था होती, यानांची व्यवस्था होती, घोडेस्वार आहेत, सगळं आहे. ते आपलं हा हो करत इकडे तिकडे इकडे, हा पळाला तो पळाला असं ते पळत आहेत. बरोबर त्यांचे कुत्रे आहेत, ते कुत्रे ओरडतात ते याच्या आधी मागून पुढून. त्या रानामध्ये एका झाडाखाली उभा राहून मलदिग्धांग म्हणजे संपूर्ण शरीर चिखलानं भरलेलं आहे. वर्षांनी काही दिवस झोप नसल्यामुळे डोळे लाल झालेले आहेत. केसांच्या बाबतीत जे दक्षता नसल्यामुळे केसामध्ये चिखल झालेला आहे. आणि लज्जारक्षणापुरतं झाडाची साल कमरेला गुंडाळलेली आहे. असा एक युवक एका झाडाखाली उभा राहून आपली एकट्याची धनुर्वेदाची साधना करतोय. आणि तो एकाग्र चित्तानं करत असताना कुत्रे ओरडायला लागल्याबरोबर त्याला त्रास व्हायला लागला. बरं, कुत्र्यांचं त्यात तसं वैर नव्हतं, कुत्र्यांना मारण्याचा काही संबंध नव्हता, कुत्र्यांचा आवाज त्याला त्रास देतो. म्हणून त्यांनी 2 बाण असे घेतले की त्यांच्या जिभेवर मारले, तोंडावर मारले, आवाज बंद केला, मारलं नाही. आता ते ओरडणारे कुत्रे पुढे कसे जातील? ते आपल्या राजपुत्रांकडे मागे आले. सगळे राजपुत्र बघायला लागले तर कुत्र्यांच्या तोंडात बाण. इथे आहे कोण? आमच्याकरती सुरक्षित असणारं हे अरण्य आहे आणि इथे म्हणाले बाण कोणी मारला? सगळ्यांचं खळणं थांबलं, हा हाऊ थांबला. आणि मग ते कुत्र्यांच्या भाषेत जेव्हा त्यांनी सांगितलं सगळ्या मुलांनी कोणी मारलं तर घेऊन चाल, ते कुत्रे पुढे आणि मुलं मागे असं करता करता त्याच्याजवळ आले. तो असा लांब, ते कुत्रे घाबरलेले, त्याला बघितलं तर ही मुलं मागेच आली. त्याचं रूप चांगलं नव्हतं, भीती वाटेल असं रूप होतं. त्याचा जो अभ्यास चालू होता त्याला कोणतरी मुलं आलेली दिसत आहेत आवाजावरनं. त्याने आपलं धनुष्य बाण खाली ठेवलं आणि ती मुलं पुढे येत नाहीत म्हटल्यानंतर तोच पुढे आला आणि त्याने विचारलं कोण तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला? तेव्हा त्यातल्याने धीर करून युधिष्ठिर पुढे झालेला आहे, तो वयानं मोठा आहे. आणि त्याने विचारलं, बरोबर भीम आहे, अर्जुन आहे, दुर्योधन आहे, दुःशासन सगळे मुलं आहेत, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करतात आणि तुम्ही एकटे इथे काय करतात? असा बालसुलभ प्रश्न विचारल्यानंतर तो चटकन सांगायला लागला, निषाद राजाचा मी आवडता मुलगा आहे. माझ्या बापाचं नाव निषाद राज आहे. आम्ही पर्वताच्या पायथ्याशी आमचं राज्य आहे आणि विशेषत्वानं अभ्यास करण्याकरता म्हणून मी इथे आलेलो आहे. माझं नाव एकलव्य आहे आणि मी द्रोणांचा शिष्य आहे. बापरे, ही मुलं एकदम चपापली. त्याही पेक्षा सगळ्यात मोठा धक्का अर्जुनाला बसला. कृपाचार्य जर विहिरीतलं भीती काढू शकत नाहीत म्हणून ते कमी, आणि द्रोणाचार्यांनी आपल्याला न शिकवता याला फक्त विद्या शिकवली. हा धक्का त्याला सहन झाला नाही. कोणाला? अर्जुनाला. काही बोलले नाही. ठीक आहे ठीक आहे म्हणत असं म्हणून ती मुलं माघारी निघाली. आली राजवाड्यामध्ये, पाठशाळेत आली, आपापल्या जागेवर बसली. अर्जुनाला चित्तस्थैर्य नाही. अर्जुनाचा जीव खालीवर खालीवर. आपल्याला शब्द दिलाय अजिंक्य करीन म्हणून, आणि आपल्याला द्रोणांनी सांगितलं नाही, म्हणजे द्रोणाने आपल्याला, गुरुजीने आपल्याला फसवलाय. काय त्याचा जाब विचारला पाहिजे. आणि म्हणून एकांतात त्याने गाठलंय रात्रीच्या रात्री कोणाला? द्रोणाला. आणि प्रश्न विचारला, महाराज तुम्ही तर मला सांगितलं होतं, मी तुला
अजिंक्य करीन म्हणून. पण आज मी असं बघितलं, ते एकलव्य नावाचा एक भिल्लाचा मुलगा होता, त्यांनी सगळ्या आमच्या कुत्र्यांच्यावरती बाण मारून त्यांचा आवाज बंद केला म्हणून, आणि त्यांनी सांगितलं मी द्रोणांचा शिष्य आहे म्हणून. म्हणजे त्याला तर मी विद्या दिली, मला दिली नाही. आता इथे अशी संधी होती द्रोणाला. मी या राजवाड्यातनं कुठेही बाहेर गेलेलो नाही, माझ्याकडे कोणी आलेलं नाही, आणि मी कोणी आलं तरी कोणाला शिकवलेलं नाही. तेव्हा तुझ्या डोक्यात काही भ्रम असेल तर काढून टाकतो, कोणाचंही नाव घेईन. तुझा विश्वास कसा बसतो? शक्य आहे का? त्याला मी शिकवणं शक्य आहे का? तुला कसं कर वाटलं? असं बोलायला पाहिजे होतं. अर्जुन राजपुत्र, राजवाड्यातनं खजिना मिळतो, तनखा मिळतो, लाचार झाले. असं त्यांनी माझं नाव घेतलं. चल बघू कुठे आहे तो, आणि मी जाऊया बघूया काय ते. काय याची गरज आहे? याचा दुसरा अर्थ लक्षात घ्या. या गोष्टीचं सगळ्यात महत्वाचं ही गोष्ट आहे, जेव्हा त्याच्या लक्षात आलं एकलव्याच्या, काय लक्षात आलं की आपल्या बापाकडे राहून आपल्याला धनुर्विद्येमध्ये प्रगती करता येणार. ते रिकामचात जन्मत त्यांच्या हातात आहे, ते तत्परच आहेत, ते प्रवीणच आहेत. पण यापेक्षा आणखीन काहीतरी विद्या असली पाहिजे आणि ती आपल्याला मिळाली पाहिजे. पण तो अस्वस्थ झाल्यानंतर चौकशी जेव्हा करायला लागला, तेव्हा त्याला कळलं त्या चौकशीमध्ये पर्वतांच्या पायथ्याशी की राजवाड्यामध्ये राजपुत्रांना शिकवण्याकरता द्रोण नावाच्या एका मोठ्या अधिकारी व्यक्तीची व्यवस्था केलेली आहे. त्यांनी जर तुला शिकवलं तर विशेष तुला विद्या येईल. आणि म्हणून तो आई वडिलांना सगळ्या घरादारांना टाकून एकटाच धनुष्यबाण घेऊन चालत चालत चालत, कारण तो राजवाडा नाही, राजपुत्र नाही, त्याला रथ कसा मिळणार? तो सगळं रस्ता तुडत तुडत तिथे आलेला आहे. एक तर त्याला द्रोणापर्यंत जायलाच मिळत नाहीये, तरी पण तो म्हणाला द्रोणांकडनं मला विद्या शिकायची, विद्या शिकायची, म्हणून मग दांडेचा. म्हणून तो द्रोणापर्यंत गेला, आणि कोणीतरी त्या पाठशाळेमध्ये जाऊन सांगितलं की तुम्हाला भेटायला एक मुलगा आलेला आहे, तुम्हाला त्याला शिकायचंय तुमच्याकडे. द्रोणच दरवाजात आले, बघतो तर हा भिल्लाचा मुलगा. आणि त्याला काय काय पाहिजे ना, काय नाव तुझं? तो दरवेळेला ते निषाद राजाचा मी मुलगा आहे, माझं नाव एकलव्य. मग तुला काय पाहिजे? मला तुमच्याकडनं विद्या पाहिजे म्हणून मी आलो. त्यावेळेला जन्मतः ज्याच्या हातामध्ये तिरकमठा आहे, त्याला जर आपण विद्या दिली तर तो अर्जुनाच्या पुढे जाईल. या भीतीनं तिथेच त्याला सांगितलं मला तुला विद्या देता येणार नाही, कारण मला हा राजपुत्रांना विद्या शिकवण्याकरता इथं ठेवलेलं, या पाठशाळेमध्ये इतरांना प्रवेश नाही आहे, त्यामुळे मला तुला विद्या देता येणार नाही. मग तू त्यांच्याशी वाद घालायला बसला, तुम्ही स्वतःला कोण समजता असं म्हणाला का? तुम्ही असला वरच्या श्रेणीची माणसं असंच करता आणि आमच्यासारख्यानं असंच रस्त्यावर आणता, असं बोललं का तो? मुळात द्रोणाने त्याला बोलवलं होतं का? लक्षात घ्या, असं काय अनुक्रमानं लक्षात घ्या. म्हणजे माणसाचा विकास व्हायचा असेल तो कसा होतो, आणि अधपात व्हायचं असेल तर आपण द्रोणाची कथा ऐकतोच आहोत. द्रोणाने त्याला बोलवलेलं नाही. विद्येची आस त्याला आहे. तो चालत चालत सगळ्या घरदाराला सोडून त्याच्या दरवाजात आलेला आहे. देणं देणं कोणाच्या हातात आहे? त्याच्या की ह्याच्या? ह्याला ठीक वाटतं, आम्हाला सर्व वाटतं बँकेने आम्हाला बघितल्यावर 1 कोटी द्यावे. पण ह्या आमची बाजू झाली, त्यांची पण काही बाजू आहे की नाही? ते काही नाही म्हणत नाही, ते म्हणतात एवढे कागद पुरे करून द्या, आम्ही देतो. आमच्याकडे कागद पुरे करण्याकरता सांगण्यासारखं काहीच नाही, आम्ही कसं देणार? तेव्हा ज्याच्याकडे विद्या आहे त्यांनी द्यायचं की नाही हा निर्णय त्याचा असतो. तुम्हाला खूप घ्यायचं वाटलं तरी त्याच्यावरती तुम्हाला बोलायला अधिकारच नाही. इथे विद्यार्थी फसतात. ते इथे स्वतःला कोण तुम्ही समजता नाही, तुम्ही त्यांच्याकडे कोणी आहात म्हणूनच आलेले आहात. स्वीकारायचं नाकारायचं त्याच्या हातात आहे. त्यांच्या विरोधात बोलून तुम्हाला विद्या मिळणारच नाही. मुकाट्याने घरी जायचं, हा त्याला उत्तर आहे. मी माझ्या गुरुकडे कमीत कमी 8 वर्ष होतो, आणि त्या 8 वर्षात त्या भल्या माणसाने मला 1 अक्षर शिकवलं नाही. खरं वाटेल का तुम्हाला? भांडी का सगळं बघतो, तुला काय शिकवायचं म्हणाल, तू बृहस्पतीच आहे असं म्हणायचं, पण शिकवायची नाही. मग म्हटलं मी किती दिवस आहे भांडी घासून म्हणले अहंकार कमी होईल असं म्हणतो. कारण माझं अध्ययन खूप झालं होतं.
अभ्यास खूप झाला होता, त्याचीच मस्ती होती. ती मस्ती उतरली पाहिजे म्हणाले. ती माझी धोतर धुवून होईल म्हणाले. मी धोतर धुवायचो, कपडे धुवायचो, भांडी घासायचो, सगळं करायचं, पण त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता हे विषय. अरे वा छान, असं कधी चुकून बोलू दे. विद्यार्थ्यांचं पात्र असताना तुम्ही कौतुक करायला लागलात की ती पात्रतेपासून लांबच जायला, उलट ते अधिक अपात्र व्हायला लागतात. कौतुक करायचंच नाही. कशा करता कौतुक करायचं? अशी 1000 माणसं आहेत, प्रत्येकाचं कौतुक करायचं का? काय नाही, तुमचं कामच आहे. नाही पैसे कमवायला लागत नाहीत, कपडे करायला लागत नाहीत, फी द्यायला लागत नाही, नोकरी करायला लागत नाही. सगळेच जर पालक करत असतील तर तुमचं कौतुक कशाला? तुमचं कामच आहे. नाही कितीतरी शाळेतल्या मुलांनी मी प्रश्न विचारला. असंच एका ठिकाणी मला 3 दिवसाच्या व्याख्यानमालेत बोलवलं. सकाळची वेळ ठरली. 2500 मुलं होती, 1 आणि 2. तो त्यांचा सांस्कृतिक दिवस होता, सांस्कृतिक कार्य, आणि विषय काही ठरला नव्हता. बरोबर 9 वाजता बघतो तर सगळं सबंध मैदान भरलेलं, आणि माझा सत्कार परिचय झाल्यानंतर आता बोला म्हणाल. तर मग मी सगळी जी मुलं बसली होती त्या मुलानं फक्त एकच प्रश्न विचारला, ऐकून घ्या. सकाळपासून रात्रीपर्यंत तुमच्यापैकी तुमच्या आई वडिलांना खाली वाकून नमस्कार कोण करतं? आणि त्या 2500 मुलांपैकी एकही मुलाचा हात वर झाला नाही. हो, सगळ्या शिक्षकांनी माझा हाली घातल्या होत्या, आणि या एका विषयावर तुम्ही जवळजवळ 2-2.5 तास बोललो. या वयामध्ये तुम्ही शिक्षण करायचं आहे, त्या वयामध्ये तुम्हाला 100पैकी समजा 100 रुपये फी आहे, आणि 95 रुपये दिले तर शाळा पावती देते का? नाही देत ना. ते म्हणतात 5 रुपये आणून द्या, मग पावती देतो. 100च्या 100 वसूल करण्याकरता जर शाळा बसलेली आहे तर 100च्या 100 गुण वसूल करण्याकरता आपण का नाही प्रयत्न करायचा? 35% आपल्याला आनंद होतो, 50% डिस्टिंक्शन मिळालं म्हणून सांगतो आपण. घालवले किती? त्याचा कोणी विचार करायचा नाही. आम्हाला 95, अरे पण 5चं काय? पैसे सगळे दिलेत ना, जेवायला घातलं ना तुम्हाला, ते का गेले याची चिंताच नाही वाटत आम्हाला. आणि तरी आम्ही या जगाचं भवितव्य घडवणार आहोत. शक्य आहे का? घरात आणि बघवतं, जगाचं सोडून आपल्या विद्यार्थ्याला घेऊन एकांतात एकटे द्रोणाचार्य चालत चालत त्या अरण्यात गेले. आणि त्यांनी जेव्हा बघितलं की ज्यांनी आपल्याला नाकारलेलं आहे पाठशाळेच्या दरवाजात, ते गुरु प्रत्यक्ष समोर आल्यानंतर तुम्हाला सांगतो आश्चर्य वाटतं. त्याच्या हातात धनुष्यबाण कधी गळून पडला काय, तो धावत सुटला आणि सगळं आजूबाजूचं काय असेल ते बाजूला घेऊन पाय धरले, डोकं वरच केलं नाही. आणि त्याच्या आनंदाच्या अश्रूने त्याचे पाय भिजले. द्रोणाचार्यांनी त्याचे खांदे धरून त्याला उभा केला. द्रोणाचार्य त्याच्याकडे बघतच नाही. हा फाट तपश्चर्या आहे. आई नाही, वडील नाही, खाणं नाही, पिणं नाही, आजूबाजूला सगळे वाघचव फिरतायत. याला कशीच भीती नाही, याला भूक नाही, तहान नाही. काय रे नाव तुझं? मी निषादराजाचा मुलगा एकलव्य आहे, आपण माझे गुरु आहात. हा पुन्हा तेच. कसा तो अभ्यास केला? इथे तुम्ही शिकवलं ना काय? तुमचं इथे पुतळा करून ठेवलाय मातीचा, त्याला विचारूनच अभ्यास केला. हे शक्य आहे का? हो, अगदी शक्य आहे बरं का. असंभव नाहीये. आपण असंभव आहोत. आपला आपल्यावरती आणि निसर्गावर विश्वासच नाही, हे त्याचं उत्तर आहे. काही अशक्य नाही, अजिबात अशक्य नाही. त्याच्याकडे बघतच आहे, त्याची खात्री पडते हा काही करू शकतो. कसलीही अनुकूलता नसताना एवढा मोठ्या गुरुला आपल्यापर्यंत खेचून आणणं साधी गोष्ट आहे. एकलव्य हा कौरव पक्षाकडनं लढला. तो अनावर योद्धा होता.
शेवटी त्याला द्वंद्वयुद्धामध्ये श्रीकृष्णाने ठार मारला. इतका तो मोठा होता. एकलव्य गेला. 5,000-7,000 वर्ष उलटून गेली. नाव त्याचंच राहिलं. घराण्याचा वारसदार नाही, सत्तेचा वारसदार नाही, धनाचा वारसदार नाही, संस्कारांचा वारसदार नाही. मागच्या पिढ्यामध्ये एवढा मोठा योद्धा झाला नाही. त्याचा पुढच्या पिढ्यांचा पत्ता नाही. पण नाव कसं शिखरासारखं बरं वज्रलेप राहिलं. त्याचं कारण का? गुरुना तो उलट शब्दाने बोलला नाही. तुम्ही कोण, काय इथे आलात, कोणी सांगितलं तुम्हाला इथे यायला, काय काम आहे तुमचं, असं तर बोलू शकत होता नाही. त्यांना बघितल्यानंतर त्याचा विश्वासच बसला ना. गुरु आपल्या दरवाजात आले आहेत तर धावतच सुटला. द्रोणाचार्यांवर काहीच करणार. द्रोणाचार्यांच्या एवढंच लक्षात आलं, ह्याला जर हा असाच जर अभ्यास करत राहिला तर अर्जुनाला फेकून दिला. म्हणून म्हणले, मी जर तुझा गुरु असेल तर मला वेतनंदीयता, गुरुदक्षिणा द्यावी लागेल. वेतनंदीयता मम हे महाभारतातले बरं का. हां, त्याला दक्षिणा द्यावी लागेल. तो पटकन म्हणाला, नादयम ब्राह्मणे श्वासित किंचित वसुबहिते. या भूतलावरती अशी एक वस्तू नाही मी जी तुम्हाला देऊ शकत नाही. बोला तर कर, काय पाहिजे तुम्हाला. हा पराकोटीचा शिष्य आहे बरं का. अनुयायी होता येत, शिष्य नाही होता येत. शिष्य होता येत नाही. मी त्या प्रक्रियेतनं गेलेलो असल्यामुळे मला एकलव्य नक्की कोण आहे माहिती. त्या भूतलावरती अशी एक वस्तू नाही जी म्हणाल ते मी तुम्हाला द्यायला तयार. त्याच्यात स्वतःचा प्राण पण आला. पण त्यांना मनुष्य हत्या करायची होती, विद्येची हत्या करायची. ठीक आहे म्हणले. मग मला म्हणलं एकच काम करा, तुझ्या उजव्या हाताचा अंगठा कापून दे. ते शब्द त्याच्या कानात कसे गेले, तिथे महाभारतकारांनी लिहिले आहे, दारुण हे शब्द टाकायचे. क्षणभर त्याच्या डोळ्यात काजवे चमकला. अरे बापरे, अहो धनुर्विद्येचा आत्मा या अंगठ्यातच आहे ना. तेवढ्याच अंगठा त्याने मागितला आणि एका क्षणात सावध झाला. हा घ्या म्हणाला. पण त्याने तो कसा कापला हातातला अंगठा. त्या हातात त्याने कोणता बाण घेतला, त्या बाणाच्या टोकाचं लोखंडाचं टोक कसं होतं, धार काढलेलं, असा तो बाण कसा घेतला ते वर्णन आहे. आणि असं पटकन त्यांच्या पायावरती रक्ताची धार पडली आणि तो अंगठा मारला. आणि द्रोणाचार्य निघून गेले. आता ह्याचा साक्षीदार कोण आहे? अर्जुन. अर्जुनाला आणखीन मोठं होण्याची एक संधी होती. अर्जुनाने त्यांना थांबवायला पाहिजे. महाराज, तुम्ही त्याला विद्या दिलेली नाही, तुम्ही अंगठा कशाच्या आधारावर मागता? तुम्हाला काय अधिकार आहे अंगठा मागायचा? ठीक आहे ना, तू माझ्यापेक्षा मोठा होईल म्हणते, फार तर काय वाईट होणार आहे, मी अजिंक्य होणार नाही म्हणते, पण ते अंगठा का मागता तुम्ही? असं बोलला असता ना तर गीता जरा सांगायलाच लागली. कृष्णाला एवढा वेळ वाया घालवायला लागला. हो, तुम्हाला अर्जुन माहित नाही, मला अर्जुन माहिती. तो वास्तवामध्ये नर आहे, नर आणि नारायणापैकी एक आहे, पण मनुष्य रूप धारण करतो तो सामान्यापेक्षा सामान्य. अर्जुन साक्षीदार आहे हे तर तो बोलतच नाही, पण महाभारतकार किती चतुर आहेत. त्याने अंगठा कापल्यानंतर त्याची प्रतिक्रिया पुढच्या चरणातच झालेली आहे. ततो अर्जुन प्रीतमना बभूव विगतज्वर. आणि त्यानंतर अर्जुन टेन्शनलेस झाला. विगतज्वर याचा अर्थ ज्वर म्हणजे एक प्रकारचा प्रभाव. त्याच्या विद्येचा जो प्रभाव होता तो गेला आणि आपण आता एकमेव अजिंक्य आहोत या कल्पनेनं त्याला आनंद झाला. ही आनंद करण्याची वेळ आहे, ही घटना आनंद करण्याची आहे. मी सांगत असताना सुरू तुम्हाला आनंद वाटत नाही, इतकं त्या मुलावरती अन्याय झालेला आहे. आणि त्या काळातला अर्जुन विगतज्वर होत असेल तर त्याच्या डोळ्यासमोर अभिमन्यूला मरण्याशिवाय पर्याय नसतो. महाभारताचा अभ्यास करताना अशा पद्धतीने केला पाहिजे. महाभारताचं एक वैशिष्ट्य आहे, महाभारतात ज्यांच्या ज्यांकडनं अपराध घडला त्या सगळ्यांच्या चुकांचा हिशोब चुकता झालेला आहे. कौरवांकडनं आणि पांडवांकडनं.
हो, मी नंतर पुढच्या केव्हा ते उरलेल्या 4 दिवसात त्यांचा हिशोब तुम्हाला सांगेन. का अभिमन्यू जातो? काय गरज होती? बरं, एवढ्यावर संपत नाही. ज्याने अंगठा कापून मागितला त्यांचा शिरच्छेदच झाला. मुलगा भीक मागतोय, अश्वत्थामा, त्याला गती नाही. काय अवस्था आहे? कुठे लपवणार तुम्ही तुमचं पाप? पाप तुमचा पिच्छा सोडत नाही, हा त्याचा अर्थ आहे. महाभारतात एका ठिकाणी म्हटलेलं आहे, यथा धेनु सहस्राणाम, 1000 गायींमध्ये विंदते स्वस्य मातरम, 1000 गायींमध्ये वासरू आपल्या गायीला जसं शोधून काढतं, तसं तुमच्या हातून घडलेलं बरं आणि वाईट कर्म तुमची अनेक जन्म झाले तरी तुमचा पिच्छा सोडत नाही. म्हणून या आधी तुमच्या हातनं सत्कर्म झालं नसेल तर वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक क्षण तुम्हाला चांगलं कर्म करण्याकरता, चांगलं चिंतन करण्याकरता, चांगलं वागण्याकरता, चांगलं कल्याण करण्याकरता, कल्याणाच्या कामना करण्याकरता. काही न करता नुसतं जरी पसायदान म्हटलं तरी जगाचं कल्याण होणार आहे. पण आम्ही कसली गाणी म्हणतो? कोणाची गाणी म्हणतो? जे संपणार आहेत त्यांचीच गाणी म्हणतो ना. मग संपणाऱ्यांची गाणी म्हणत असतील तर न संपणाऱ्यांची काळजी करायचं कारण काय? संत तुमच्या आमच्या संपण्याबद्दल काळजी करत नाहीत, किंवा करतात? शंकराच्या प्रत्यक्ष भगवान शंकरांनी पार्वतीला स्कंद पुराणात सांगितलंय, ओम नमः शिवाय ही 5 किंवा 6 अक्षरं जरी येतात बंद आयुष्यात एकदा जरी म्हटली तरी मी त्यांचं कल्याण करणार आहे, असं वचन त्यांनी दिलेलं आहे. हे पण आपल्याला कळत नाही. मी माझ्या एका पुस्तकात दिलं, आम्ही जेव्हा केदारनाथला जायला निघालो, जेव्हा चढ सुरू झाला, बसतीच जात होतो, तर 10-20 पावलावर एक टपरी असायची, चहाची म्हणा किंवा फ्रीज म्हणा. त्या टपरी अशी जाताना टपरीची भिंत एक बाजू भिंत दिसायची, पत्र्याची असेल किंवा झाडाझुडपाची असेल, पण त्याच्यावरती मोठ्या अक्षरात लिहिलेलं असायचं ओम नमः शिवाय. तिकडनं येताना त्या बाजूच दिसाय, इकडनं त्याचा अर्थ काय होता? भगवान शंकर तुम्ही जात आहात, तुमचं रक्षण करतात, काळजी करायचं कारण. हे सिद्ध मंत्र आहे, त्याकरता दीक्षा नाही घ्यावी लागत. ओम नमः शिवाय, जय जय रघुवीर समर्थ, श्री राम जय राम, जय जय राम, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. याला विचारायला लागत नाही, सुरुवात करायची. तुम्ही सुरुवात कराल की कसं करायचं, काय करायचं सांगायला माणसं भेटतात. पण तुम्ही काहीच करत नसेल तरी तुम्हाला माणसं भेटावी, काय अधिकार आहे आपला? ततो अर्जुन पीडित मना बभूव विगत ज्वरा. आणि त्याला आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर हे पुन्हा कोणाला काही माहीत नाही अशा पद्धतीनं पाठशाळेत आले. पाठशाळेत आल्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांचा विद्येचा कोर्स पुरा झाला आणि निरोप घ्यायची वेळ आली. 2 मुलं मोठी झाली. तर सगळ्या मुलांचा मोठा वयानं मोठा असणारा युधिष्ठिर सगळ्यांना पुढे घालून सगळ्यांना नमस्कार करायला सांगितला. सगळ्यांनी गुरुदेवांना नमस्कार केला. आणि सगळे त्यांचे पालक बिलक सगळे हजर आहेत. आणि शेवटचा दिवस आहे निरोपाचा, ज्याला आपण सेंड ऑफ म्हणतो, तो सेंड ऑफचा दिवस आहे. आणि त्या युधिष्ठिरानेच गुरुजींना विचारलं, महाराज तुम्ही मनापासून गेली काही वर्ष आम्हाला सर्व प्रकारची विद्या दिलीत. धर्मशास्त्र शिकवलं, राज्यशास्त्र शिकवलं, आपद्धर्म शिकवला, दानधर्म शिकवला, प्रशासन म्हणजे काय ते शिकवलं, आणि त्याहीपेक्षा धनुर्विद्या मुक्त असताना आम्हाला दिलीत. आम्ही सर्व उत्तम धनुर्धर झालेलो आहोत, त्याचं सर्व श्रेय तुम्हाला आहे. तुम्हाला काय द्यावी शिक्षा, आपला गुरुदक्षिणा काय द्यावी? त्यांनी चटकन सांगितलं, मला तर काही कमी नाही आहे. मला तर राजवाड्यातनं सरकारतर्फे तनखात मिळतो आहे, राहण्याबहिण्याची व्यवस्था आहे, मला आता काही कमी नाही आहे. पण तुमची उत्कट इच्छा आहे का? तर सगळ्या मुलींनी हात, हो आमची इच्छा आहे, तुम्ही काहीतरी गुरुदक्षिणा घेतलीच पाहिजे. ठीक आहे, त्यांचा आग्रह करून घेतला. आधी नको नको म्हणण्याचं नाटक केलं आणि आग्रहाने त्या अगदी द्यायलाच उत्सुक झाल्यानंतर म्हणाले, आणि तुम्ही द्यायलाच तयार असलात तर पांचाल राज
द्रुपदाला जिवंत पकडून आणा. आणि पुढे म्हणतात सा स्यात परमदक्षिणा, ती माझी मोठी गुरुदक्षिणा ठरेल. सा स्यात परमदक्षिणा. हे म्हटल्यानंतर काय होतं, मुलाला कामच पाहिजे होतं. शिकून बसले होते, आक्रमण केलेलंच नाही कोणावर. बरं त्या द्रुपदाचा आणखी त्या मुलांचं काही वैर होतं का? काही नाही, गुरुची आज्ञा. आणि खूप आहे ना, शिकलेली विद्येचं काहीतरी चीज व्हायला पाहिजे. म्हणून ते सगळे म्हणाले आपण सगळे एकदम जाऊया. एकदम जाऊया म्हटल्यानंतर युधिष्ठिर म्हणाला बाकीच्या आपल्या भावांना काही करू नका, ते पुढे पुढे करतायत ना, त्यांना आधी जाऊन दे. त्याने द्रुपदाचा निकाल लावला तर आपल्याला जायलाच नको. पण सगळेच पराभूत होण्यापेक्षा थोडे पुरुष झाले तर बाकीचं आपल्याकडे शिल्लक पाहिजे ना थोडंसं सैन्य, आपण थांबूया, जाऊन देत ते. मग त्या युधिष्ठिराने सांगायचं तुम्ही चला, तुम्ही जाऊन आल्यानंतर गरज लागली तर आम्ही जाऊ. त्या कौरवांना बाकीच्यांना काय एवढं कळलं नाही. ठीक आहे, ते कसे गेले ते महाभारत, अहमपुरम, मी पुढे मी पुढे मी पुढे. आणि ते गेले. पांचाल राजाचं काय त्याला कल्पना नाही. त्याचं सैन्य, त्याचे शिपाई सगळ्या कमानीच्या बाहेर. यांना बघितल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या लोकांनी काठ्या लाठ्या जे मिळेल ते घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडले. या मुलांच्या त्या द्रुपदापर्यंत जायची वेळच आली नाही. याने त्यांना पिटाळून लावलं. कसलं धनुष्य आणि कसलं काय, सगळी प्रजात खाली उतरली. कोणीतरी टोळकं येत आहे, पोरं येत आहेत आणि अंगावर येत आहेत आणि आगाऊपणा करतायत आणि वाटेल तसं बोलतायत आमच्या राजाला, कसं चालेल. म्हणून त्या सगळ्या नागरिकांनी आणि जवळपास खाली असणाऱ्या सगळ्या शिपायांनी त्यांना पटवलं. पिटाळून खाली मान घालून आल्यानंतर द्रोणाला धक्का बसला. कशाला यानं शिकवलं आपण, द्रुपदाला पकडता येत नाही, इतके वर्ष शिकवून. म्हणून तो खाली झाला, खंत वाटायला लागली. आणि मग युधिष्ठिर पुढे येऊन म्हणाला महाराज वाईट कॅप्टन घेऊ नका, आम्ही 5 जण आहोत आणि आम्हाला 5 जणांची गरजच नाही. भीम आणि अर्जुन दोघेच पाठवतो आम्ही, तुम्ही बघा म्हणा. आणि भीमाला आणि अर्जुनाला सांगितलं आता जाऊन बघा काय आहे प्रकार. आणि मग हे दोघे रथातनं गेले. आता हे दोघे उत्तम धनुर्धर होते आणि बलशाली पण होते. त्यांनी गेले गेले अंगावर येणाऱ्या सगळ्यांचा पराभव केला, सैन्याचा पराभव केला. शेवटी सगळे झाल्यानंतर शेवटी द्रुपद खाली उतरला. उत्तमपैकी धनुर्धर होता, भरद्वाजाचा शिष्य होता, याचाच बरोबर शिकला तो. आणि त्यात द्रुपदाचं आणि भीम अर्जुनांचं द्वंद्वयुद्ध झालं भर रणांगणामध्ये. आणि त्याचे रथ, रथाची चाकं, रथाचा ध्वज, त्याच्या डोक्याचा मुकुट, त्याला निशस्त्र केलं, त्याचे कपडे फाडले, त्याला खाली पाय उतार करायला लावला आणि दोरीने बांधला आणि आपल्या रथात घातला आणि द्रोणाचार्यांच्या समोर आणून ठेवला. द्रोणांची एक कल्पना होती, माझ्या विद्यार्थी असे तयार करीन जे ते तुला पकडून जिवंत आणतील. त्याप्रमाणे समोर येऊन बाहेर आल्यानंतर तो खाली, त्याला कल्पना नाही द्रोणाने एवढा उद्योग केला असेल. तो गेला असेल तोंड घेऊन, असं वाटलं त्याला. तो तोंड घेऊन नाही गेला, सूड घेऊन गेला. तुला मारायचं ठरवून गेला, त्याकरता खालच्या पातळीवर आला. खाली मान घालून उभा राहिल्यानंतर काय द्रुपदा आता मी तुझा मित्र आहे की नाही तेच लक्षात ठेवलं. शापादपी शरपदी शरादपी माणसाचं सामर्थ्य कुठे गेलं बघा. आता मी तुझा मित्र आहे की नाही, काही नाही, एक नाही दोन. मी तुला आत्ता इथे सगळ्यांच्या समोर सगळ्यांचे देखत ठार करू शकतो, शिरच्छेद करू शकतो. इथे त्यांनी चूक केली. पण आम्ही ब्राह्मण दयाशील आणि कोमल स्वभावाचे असल्यामुळे आम्ही तुला ठार करतो. ही दुसरी चूक. तिथे शिरच्छेद केला असता की विषय संपला असता. तो विषय संपला असता म्हणजे दृष्टधर्म द्रौपदीची गरज लावली नसती. विघ्नांतक म्हणजे पुत्रांतक प्राप्ती करता यज्ञ करण्याची गरज लागली नसती. एक सुडाचा प्रवास सुरू झाला आंबीच्या सुडातून, तो कसा कसा पुढे गेला बघा. आम्ही त्याला जिवंत सोडतो. आणि दक्षिणेकडचं जे राज्य आहे ते तू सांभाळ, उत्तरेकडच्या राज्यावर माझा अधिकार आहे. मान्य आहे तुला? त्याला जिवंत जायचं होतं.
हो नाही का काल चालायला लागला. परत मला याचकाचा अपमान करत होतो. तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. जिवंत सुटलं यातच त्याला आश्चर्य वाटलं. आणि मग सगळ्या कौरव पांडवांचं यांनी कौतुक केलं. तो निघून गेला. पुढे काय झालं, उद्या संध्याकाळी 7 वाजता